नमस्कार. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि हा भारतामध्ये संपूर्ण हिंदूचाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा सण अतिशय उत्साहामध्ये वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं मकर संक्रांतीचं महत्त्व काय किंवा ही मकर संक्रांत कशा पद्धतीने साजरी केली जाते. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. तर याचं कारण म्हणजे मकर संक्रांत हा सण चांद्र गणनेनुसार साजरा केला जातो, म्हणूनच मोस्टली हा सण फक्त 14 तारखेला येतो आणि दर 3 वर्षांनी ही मकर संक्रांत एक वेळा 15 तारखेला येते. तर मकर संक्रांतीच्या सणामध्ये सूर्यदेवाचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. तर ही पूजाच मुळात सूर्यदेवाची केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. यालाच दक्षिण सोडून उत्तरेकडे जाणं किंवा मग उत्तरायण सुरू होणं हे सुद्धा म्हटलं जातं. आणि या मकर संक्रांतीमध्येच मकर राशीला महत्त्व आहे. सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणूनच या सणाचं नाव मकर संक्रांत असं पडलेलं आहे. मकर संक्रांत हा प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून आपले जे काही वादविवाद आहेत तर ते एकमेकांना तिळगुळ देऊन मिटवले जातात. मकर संक्रांत हा वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणूनच साजरा करण्यात येणारा किंवा मग एकात्मिकतेचा हा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनिदेवाला भेटायला गेले होते अशी सुद्धा धार्मिक आख्यायिका आहे. त्यामुळेच या दिवशी दानधर्माला किंवा मग सूर्यदेवाच्या पूजेला किंवा शनिदेवाच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू होते, म्हणूनच या दिवसापासून तिळातिळाने दिवस मोठा होतो आणि रात्र तिळातिळाने कमी होत जाते. त्याच पद्धतीने हिवाळा सुद्धा कमी होतो आणि उन्हाळा हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळेच मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला गेला आहे. या दिवशी सवाशीण स्त्रिया सुगड पूजन करतात. तर हा सण मुळात 3 दिवसांचा साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा होतो. त्यानंतर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणून हा सण साजरा होतो. तर काही ठिकाणी हा सण अतिशय उत्साहामध्ये सवाशीण स्त्रियांचा हळदी कुंकवाचा सण म्हणून सुद्धा साजरा होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सवाशीण स्त्रिया सुगड पूजन करतात किंवा मग हळदी कुंकू देऊन एकमेकाला वाण सुद्धा लुटतात. तर या दिवशी हळदी कुंकू किंवा सौभाग्याचं प्रतीक किंवा आपल्या पतीचं दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून एकमेकांना हळदी कुंकू किंवा तिळगुळ दिलं जातं. त्याच पद्धतीने या दिवशी तिळाला आणि गुळ खाण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तीळ हे हिवाळ्यामध्ये उष्णता देतात, त्याच पद्धतीने आपल्या शरीराला पोषण सुद्धा देतात, म्हणून तीळ खाण्याला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी तिळाची पोळी किंवा जर बाजरीची किंवा मग ज्वारीची भाकरी केली तरी त्यावरती तीळ लावून खाण्याची प्रथा आहे. त्याचसोबत संपूर्ण भाज्यांचा म्हणजेच जी काही फळधान्य आलेली आहेत किंवा कडधान्य आलेली आहेत तर त्यांची एक प्रकारची मिक्स भाजी बनवण्याची सुद्धा प्रथा आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण गंगा, यमुना, सरस्वती किंवा कुठल्याही प्रसिद्ध तीर्थामध्ये जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की जर आपण मकर संक्रांतीच्या शुभ पर्व काळामध्ये जर कुठल्याही तीर्थस्थानामध्ये स्नान केलं तर आपले संपूर्ण पापांचा नाश होतो किंवा आपल्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच या दिवशी अनेक तीर्थांमध्ये जाऊन स्नान केलं जातं. त्याचसोबत दान सुद्धा केलं जातं. तर मकर संक्रांतीला दानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही कुठल्याही वस्तूचं या दिवशी दान जर दिलं तर ते शतपट वाढतं. त्या दानाचं शतपट फळ आपल्याला मिळतं. त्यामुळेच आपण अन्न, वस्त्र किंवा मग कुठलेही तीळ, गूळ,
सोनं, चांदी किंवा वस्तूचं दान देऊ शकता किंवा अन्नाचं दान देऊ शकता किंवा मग जमिनीचं दान सुद्धा या दिवशी खूप शुभ मानलं जातं. आपल्या इच्छेनुसार आपण जरूर दान करावं. त्याचं फळ जे आहे ते 100 पटीने आपल्याला या दिवशी मिळतं. तर या दिवशी तर्पण सुद्धा केलं जातं. जर आपण पितरांचं तर्पण जर या दिवशी केलं तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होते. म्हणून सुद्धा हा मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ मानला जातो. त्याच पद्धतीने या दिवशी काळे वस्त्र घालण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण मकर संक्रांतीचा सण हा हिवाळ्यामध्ये येतो आणि काळा रंग जो आहे तो ऊब निर्माण करतो किंवा मग जो थंडावा आहे तो शोषून घेतो. म्हणून सुद्धा काळ्या रंगाला या दिवशी खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी बायका हळदी कुंकू करतात किंवा मग लहान मुलांचं बोरनान केलं जातं किंवा ज्या काही नवीन जोडप्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांचं हळदी कुंकू किंवा मग तिळवा हा कार्यक्रम जरूर केला जातो. हा प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी पोंगल या नावाने हा सण प्रसिद्ध आहे तर काही ठिकाणी आपण मकर संक्रांत म्हणतो किंवा मग काही ठिकाणी लोहरी या सणाचे नाव आहे. तर प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. या सणामध्ये धार्मिक महत्त्व असं आहे की भगवान श्रीहरी विष्णूने शंकासुराचा वध केला होता. म्हणूनच या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा हा सण साजरा केला जातो. तर वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, जे काही वाईट विचार आहेत त्यांचा नाश व्हावा आणि चांगल्याचा उदय व्हावा किंवा विजय व्हावा यासाठी हा सण साजरा केला जातो. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2025 या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी सूर्य हा 8:55 धनु रास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर 9 वाजल्यापासून स्नानाला किंवा मग जे काही दान करणार आहोत त्यासाठी शुभ पर्व काळ आहे. तर या वेळेमध्ये आपण कुठलंही पूजन किंवा मग पूजा करू शकतो. मकर संक्रांतीचा हा शुभ पर्व काळ संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि तो काळ संध्याकाळी 5:04 शुभ पर्व काळ आहे. तर तुम्ही या वेळेमध्ये स्नान, दान, पूजा किंवा मग पितरांचं तर्पण करू शकता किंवा मग दान करू शकता. तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.